तुका म्हणे मोकळी म्हण नारायण भोगाशी. देवाला भोगण्याकरता मन अगोदर मोकळं असलं पाहिजे, प्रसन्न असलं पाहिजे, आनंदी मन. दादा कुठल्याही दिव्य लाभाकरता मन प्रसन्न असलं पाहिजे आणि देवाच्या प्राप्तीकरता मन प्रसन्न असलं पाहिजे. म्हणून जी माणसं प्रसन्न असतात दादा, त्यांना कुठेही आनंद मिळतो. परमार्थ क्षेत्रातच नाही, त्यांच्या प्रापंचिक जीवनामध्ये सुद्धा त्यांना आनंद मिळतो. ती प्रसन्नता त्यांचं धैर्य खचू देत नाही, नैराश्य जीवनात येऊ देत नाही. म्हणून हसते रहो, मुस्कुराते रहो, गुणगुणाते रहो, गीत गाते रहो. माणसं झालं काय दादा, थोडं सिस्टम बिघडलं. तुमचं नाही बरं दादा, आमचं सिस्टम बिघडलं. का बरं बिघडलं? माणसं कीर्तनात हसायला लागली, संसारात रडायला लागली, सिस्टमच बिघडून गेलं. कीर्तनात नुसतं हसण्याकरता कीर्तन करतात माणसं. कीर्तन रडायला आलं पाहिजे, माझ्या मालकाकरता, माझ्या प्रभूकरता रडणं आलं पाहिजे. कधीतरी 2 थेंब गाळा ना दादा, माझ्या प्रभूच्या नावाने 2 आसू तरी गाळा ना दादा. माणसं कीर्तनात रडली पाहिजे, कथा कीर्तनामध्ये रडणं आलं पाहिजे, रडायला आलं पाहिजे, सहजच अंतःकरण द्रवित झालं पाहिजे. आणि संसारामध्ये हसत हसत संसार करायचा, हसते राहू. हसत हसत संसार केल्याने होईल काय लाभ सांगतो ना दादा. हसत हसत जर तुम्ही संसार भोगला आणि दादा त्याचे परिणाम, ही जीवनयात्रा कधी संपून जाईल तर पता लागणार नाही, कधी आयुष्य संपून जाईल तर पता लागणार नाही. ते जर रडत रडत जर तुम्ही संसार केला तर मरणाची वाट पाहावी लागेल. विठ्ठला विठ्ठला. कथा कीर्तन हे टाइमपासचं साधन बनवलं लोकांनी हसण्याकरता. कथा कीर्तन नाही दादा, इथं रडणं आलं पाहिजे. म्हणून आपलं जी व्यवस्था पण थोडं बिघडल्यासारखं दिसतं. 25 वर्षे झाली पण आपल्या जीवनामध्ये जो भाव प्राप्त झाला. मी प्रारंभाला तुमच्या श्रद्धेला वंदन का केलं दादा? तुमची अवस्था टिकून आहे, रोज रोज नित्य नवा आनंद मिळतो आहे, रोज तुमचं जगणं ऊर्ध्वगतीकडे आहे. याचं कारण तुमचा चेहरा सांगतो. माणसाचा चेहरा म्हणजे त्याच्या जीवनाचा आरसा आहे. त्याची प्रसन्नता त्याच्या चेहऱ्यावर दिसते. तुम्ही सर्व प्रसन्न मुद्रा तुमच्या पारमार्थिक सायासाची चीज आहे. तुम्ही पाठीमागं काय केलं याचं दर्शन तुमचा चेहरा करून देतो. विठ्ठला विठ्ठला. म्हणून तुम्ही प्रसादाचे अधिकारी आहात. अधिकार आहे, पण आता काय शिल्लक आहे? देवाचे गुणानुवाद गायल्याशिवाय प्रसाद घेता येत. अधिकार जसा प्रसादाला अधिकार पाहिजे, तो अधिकार 25 वर्षाच्या साधनेद्वारा आपल्याला तो अधिकार प्राप्त झाला. पण आता एकच बाकी आहे, त्याचे गुणानुवाद आपल्याला गायल्याशिवाय प्रसाद. हे जे अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाल काला शिव. कोणते गुणानुवाद गाते? दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता हे चरित्र ते उच्चारावी केली देवी गोकुळी. गोकुळमध्ये देवाने केलेल्या सर्व चरित्राचा आजच्या दिवशी उच्चार करायचा नाही. रांगता गोधने राखिता आहे. रांगत असताना, गोसेवा करीत असताना, गोपालन करीत असताना माझ्या आपण ज्या लीला केल्या, गायीन ते लीला चरित्र पवाडे राखिले सौंगडे सहित गायी. ते चरित्र गायचं, ते पवाडे गायचे. आणि ते चरित्र गाण्याकरता मी माझ्या तुकोबराच्या अभंगाची निवड केली. देव जेव्हा प्रगट होतो ना दादा, देव अवतार घेत असताना एकटा अवतार घेत नाही. त्याची युगायुगाचे जे सौंगडी त्याच्या बरोबरच असतात बरं का. येतो जातो आम्ही देवाचे सांगाती, तुका म्हणे गात देव नाम. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत येरेरा. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. जेव्हा जेव्हा देव अवतार ती संत मंडळी त्यांच्या बरोबरच असतात. ज्ञानोबा तुकोबा आदी करून जे संत आहे देवाच्या बरोबरच असतात. आणि गोकुळामध्ये तेही प्रगट झाले, गोपाळ प्रगट झाले, गोपिका प्रगट झाल्या आणि गाय वासरे गोकुळात प्रगट झाले. मग गाय वासराला आनंद दिला देवाने, सर्वांना सुख दिलं, सर्वांना आनंद दिला. पण गाय वासराला जो आनंद दिला जातो तो वेगळ्या माध्यमातून. माझ्याप्रमाणे कृत आणि त्रेतायुगामध्ये गायींवर फक्त प्रेम केलं होतं, सेवा नव्हती करता आली. कृत आणि त्रेतायुगात सेवा नाही करता आली. म्हणून गोसेवा करण्याकरता गोकुळातला अवतार आहे. विठ्ठला विठ्ठला. माझ्या प्रभूने गोकुळामध्ये या अवतारामध्ये गायींची सेवा केली, गोपालन केलं त्याला, म्हणून त्याला गोपाल हे नाव प्राप्त झालं. गोपालन केलं. नंग्या पायने माझ्या प्रभूने गायींचा सांभाळ केला बरं दादा. फिरत बन बन गाऊ धरा,
कहे तुकया बंधू लकरेली हात, वनावनामध्ये माझा ईश्वर अनवाणी पायाने गायींच्या पाठीमागे भटकत राहिला. गायींचा सांभाळ केला, गोपालन केलं. माझ्या प्रभूने गाय वासरांना आनंद दिला. नंग्या पायाने बरं अनवाणी पायाने गायींचा सांभाळ केला. दुसरा आनंद दिला गोपिकांना दिला देवाने. गोपिकांना आनंद देत असताना महारास व्हायची माझ्या प्रभूची. जेवढ्या महारासमध्ये जेवढ्या गोपिका असायच्या तेवढे भगवान कृष्ण व्हायचे. आणि भगवान कृष्णाने प्रत्येक गोपिकेच्या हातात हात असायचे. प्रत्येक गोपिकेला वाटायचं भगवान कृष्णाचं माझ्यावर खूप प्रेम आहे असं वाटायचं. भगवान परमात्म्याने गोपिकांना आनंद दिला, तो राठलीच्या माध्यमातून दिला. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ येणे केला नवलाओ. वृंदावनातला आनंद महाराजच्या माध्यमातून गोपिकांना आनंद दिला. गोपाळ नाही देवाने आनंद दिला. याल तरी यारी लागी अवघी माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरी म्हणाल तो वरी. माकन मिश्री चोरीच्या माध्यमातून गोसेवा गोपाळाशी खेळती, आनंदे नाचती, कृष्णामुचा सांगा ते डो 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 डो. गोपालकांना सर्वांना देवाने आनंद दिला. गोकुळ सर्व आनंदी आहे. क्षेत्र म्हटलं का दादा तिथं आनंदच असतो. कुठलं क्षेत्र पहा, त्या क्षेत्रामध्ये देवाच्या संगतीमध्ये रोज रोज नवे नवे अनुभव येतात. गोपाळ रोज गाया घ्यायच्या आणि देवाच्या संगतीमध्ये जायचं, रोज जायचं. गोपिकांना आपल्या दादवाचे रांजण घ्यायचे, मथुरा प्रांतामध्ये त्याचा विक्रय करण्याकडे जायचं. देवाने गाया घ्यायच्या रानामध्ये जायचं. पण रोज देवाच्या संगतीमध्ये गोपाळ जायला, गोपाळ रोज देवाच्या संगतीत जायला. बराच वेळ देवाच्या संगतीत जायला लागला. आणि देवाच्या संगतीमध्ये जास्त वेळ गेला, परमार्थ क्षेत्रामध्ये जास्त वेळ जायला लागला का दादा. जे प्रापंचिक सांसारिक माणसं असतात ना, घरचा परिवार, ते जरा खेद करतात, दुःख करतात. कसं होईल या पोराचं, हा उठला का पडला कुठे सप्ताह असला का ज्ञानेश्वरी बगलात घालतो आणि पारायणला जातो. कसं होईल या पोराचं. काय पोरा लागली चट कोबरा म्हणतात, धरी वाट देवळाची. काय या पोराला वेळ लागला का येतो जातो, देवळामध्ये जातो, मंदिरातच जातो, सजनाच्या संगतीमध्ये जातो. तसं देवाच्या संगतीमध्ये गोपाळ रोज जायला लागले. सर्व वेळ देवाच्या संगतीत जायला लागले. पण त्यांना घरादाराचा आठवण राहायला लागला. भूकतान चिट्टी सदा देवा आठविती. देवाचा आठव करायचं गोपाळ. गोपाळाशी खेळती, आनंदे नाचती, कृष्णामुचा सांगा ते डो 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 डो. देवाच्या संगतीमध्ये वेळ जायला लागला. पण रोज दादा परिवारातले माता पिता या गोपाळांना रोज चाचणी करायची. का रे दादा, अरे सर्व वेळ तुम्ही त्या भगवान कृष्णाच्या संगतीमध्ये जातात. ते भगवान कृष्ण ही बडोकी संतान आहे, फार मोठ्याचं लेकरू आहे, नंदबाबाचा मुलगा आहे. तुम्ही गरीब गोवराची लेकरं आहात, त्याची संगती करून तुम्हाला कसं चालेल. तो मोठा आहे, मोठ्याचं लेकरू आहे, नंदबाबाचा मुलगा आहे. बडो नाम तेरो नंदबाबा को, नंदबाबाचा मुलगा आहे आणि तुम्ही गरीब गोवराची लेकरं आहात. सर्व वेळ जर त्याच्या संगतीत गेला तुमचं कसं होईल. रोज जाचणी करायची. घरी आले का गोपाळनं हीच जाचणी. गोपाळनं वाटलं असं तर कुठपर्यंत हे ऐकायचं. हे रोज म्हणतात तुम्ही भगवान कृष्णाच्या संगतीत का जाता, त्याची संगती काय करता, तुम्हाला तो काय देतो. असं सहजच आहे ना. बऱ्याच वेळेला असं घडतं ना, काही माणसं रोज एखाद्या चुकीच्या संगतीने जातात. का दादा, का त्या संगत थोडी थोडी प्यायला मिळते म्हणून जातात. बऱ्याच काहीतरी स्वार्थाशिवाय माणसं संगती करीत नाही दादा. भजनी मंडळामध्ये स्वतःच वेगळ्या वेळेला चाली ऐकायला मिळतात. वेगळ्या पद्धतीने आपलं जीवन चांगल्या संगतीमध्ये जातं दादा, सजनाच्या संगतीमध्ये जातं. बालगोपाळ रोज जाचणे ऐकायचे. तो भगवान कृष्ण तुम्हाला काय देतो, ते मोठ्याचं लेकरू आहे, त्याची संगती का करतात. गोपाळांना असं वाटलं एक दिवस यांना सांगितलंच पाहिजे आमचा भगवान आमच्याकरता काय करतो, आणि सांगितलं पाहिजे. परिवाराला समज दिली पाहिजे तुम्ही परमार्थ का करता. हे जर परिवाराला आपण समज देत नाही म्हणून आपल्या परमार्थ क्षेत्रामध्ये प्रतिबंध निर्माण होतात. परमार्थाची दिशा सर्वांना कळाली पाहिजे. सर्वांना परमार्थ काय चीज ही कळायला पाहिजे. आमच्या माता हे सगळी मंडळी ज्याला परमार्थ क्षेत्रामध्ये येतील ना दादा, त्याला ज्याला आनंद मिळेल.
पण तुम्ही सर्वांनी असं सांगितलं पाहिजे, आम्ही सप्ताह का करतो, 25 वर्ष झाले सप्ताह का करतो, हे घरच्यांना कळू द्या, आपल्या परिवाराला. आमच्या महापुरुषांनी असं मर्यादित ठेवून नाही. दवंडी पिटी भावी चोखा मिळ. दवंडी पिठादाच परमार्थ महाधन आहे. परमार्थ महाधन जोडे देवाचे चरण, वावया जतन हे उपाय लाभाचे. आमच्या महापुरुषांनी कुठे कुठेपर्यंत, प्रत्येक सज्जन मायबापापर्यंत, घराघरापर्यंत, प्रत्येक गावामध्ये भक्तीचा दौंडी पिटी, डांगोरा पिटला जातो. हे करू हे न करू, हे अच्छा आहे बुरा आहे, उचित आहे अनुचित आहे, धर्म आहे अधर्म आहे, नीती आहे अनिती आहे, घराघरा त्याची शिकवण दिली जातात. तेव्हा त्या सृष्टीचं व्यवस्थापन इतकं सुंदर आहे. त्यांचा प्रयास, त्यांच्या मेहनतीचं ही चीज आहे. लई त्रास काढला दादा या सज्जनांनी चांगल्या करता, धर्मरक्षणा करता. नुसत्या घोषणा नाही दिल्या, धर्म का जय हो, अधर्म का नाश हो, विश्व का कल्याण हो, प्राणी मात्र में सद्भावना हो, सभी का भला हो. एवढ्यावर थांबलेलं आहे. खरोखर भल्या करता रात्रंदिवस प्रयत्न केला जात. म्हणून आज जेवढं आम्ही चांगलं काही पाहतो या विश्वामध्ये, त्याचं कारण त्यांच्या मेहनतीचं चीज आहे. त्यांनी मेहनत केली आहे. आज आपल्या चांगल्याच्या पाठीमागं आपल्या जगण्याचा जो सेंट आहे, आपल्या जगण्याची मस्ती आहे, जी खुमारी आहे, सर्वांचं जी पवित्र जीवन आहे, त्याच्या पाठीमागे साधू संतांचे उपकार आहेत. छोटासा 4 चरणाचा अभंग असून महाराज प्रस्तुतच्या अभंगाद्वारा गोबालकांच्या संगतीमध्ये, भगवान परमात्म्याच्या बाल गोपाल देवाच्या संगतीमध्ये का राहतात. देवाची संगती बालगोपाल का करतात, तर देवाच्या संगतीची आलेली श्रेष्ठ अनुभूती आमचा भगवान भक्तवत्सल भगवान परमात्मा आमच्या करता काय काय करतो, हे बालगोपाल आपल्या परिवाराला समज देतात. सेवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या पवित्र तपस्थलीवर चांभार्डी मजरे या पवित्र क्षेत्रामध्ये, पवित्र रामनगरामध्ये, पवित्र भूमीमध्ये गेल्या 25 वर्षापासून हा रौप्य महोत्सवी उत्सव आहे. 25 वर्ष झाली दादा या उत्सवाला दादा. आणि या 25व्या वर्षामध्ये याही वर्षी आनंदाने आपला हा भक्ती अनुष्ठान सोहळा पार पडला. आणि उत्साह आपल्या संप्रदायाची अशी प्रणाली आहे, अशी पद्धती आहे. उत्सवाची परिसमाप्ती काल्याच्या प्रसंगाने होती. उत्सव 4.5 महिन्याचा असेल, 1 महिन्याचा असेल, 11 दिवसाचा, 7 दिवसाचा, त्रिदिवसीय उत्सव असेल, 1 दिवसाचा जरी असला, पण आपल्या हा ज्ञानोबा संप्रदाय, या ज्ञानोबा संप्रदायामध्ये त्यांची नियमावली त्यांनी आपण जपली पाहिजे. आज हे काल्याचं कीर्तन आहे, प्रसादाचं कीर्तन आहे. आणि दादा या प्रसादाच्या कीर्तनाकरता दादा मी प्रथमतः तुम्हा सर्व मायबापांच्या श्रद्धेला वंदन करतो. कारण 25 वर्षे झाली ना दादा, अव्याहतपणे छोट्या मोठ्या प्रमाणात जसं असेल तसं आपल्या भावुकतेमधून, आपल्या शुभसंकल्पनेच्या माध्यमातून, आपल्या पुरुषार्थ बलाने 25 वर्षे पार पडली जातात. आणि आयुष्यामध्ये एवढेच दिवस आपल्या खऱ्या हिताचे दिवस आहे, कल्याणाचे दिवस आहे. नाहीतर जाती आयशी घडी पुन्हा नाही. जो दिवस उगला दादा, तो दिवस पुन्हा आपल्या जीवनात प्राप्त होणार नाही. जो गेला तो दिवस गेला. म्हणून आपण आपल्या समयाचं दादा योग्य त्याचा वापर करून आपलं आयुष्य 25 वर्षाची साधना आज फलीभूत झाली. माझा भगवान सर्वांना प्रसाद देणार आहे. फक्त एकच आहे दादा, प्रसाद घेण्याच्या अगोदर थोडा अधिकार असला पाहिजे. त्याचं कारण आहे, देवाचा प्रसाद घ्यायचा आहे दादा. माझे तुकाराम म्हणतात, देवाच्या प्रसादे करा रे भोजन, वान कोण कोण अधिकारी ती. देवाच्या प्रसादाकरता अधिकाराची गरज आहे. आणि तो अधिकार कोणता अधिकार दादा, ऐका ना. ब्रह्मादिक जया लाभाशी ठेंगणे, बळिये बली आम्ही शरणांगत. ब्रह्मादिकाशी ये दुर्लभ उच्चिष्ट, नका मानो विट ब्रह्मरस. तुका म्हणे काला वैकुंठे दुर्लभ, पण विशेषा लाभ संत संगी. वैकुंठातिक देवांना, ब्रह्मादिक देवांना हा काला दुर्लभ आहे दादा. पण आपल्याला माझ्या ज्ञानोबा तुकोबाराचा आश्रय केल्यामुळे आपल्याला तो सोपा झाला, प्राप्त झाला दादा.
पण खाल्या घेण्याकरता अधिकार कोणता पाहिजे? ऐका ना दादा, जिनके कपाट दंभ नाही माया, तिनके हृदय बसहु रघुराया. सरळ स्वभाव न मन कुटिलाई, जथा लाभ संतोष सदाय. सरळ स्वभाव निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न बावा. परमार्थ पथाने प्रवास करीत असताना देवाला भोगण्याकरता, परमार्थ करण्याकरता एक अधिकार असला पाहिजे. तो अधिकार म्हणजे माणूस सरळ झाला पाहिजे. सरळ सरळता जीवनात आली का दादा, बसतो माझ्या प्रभूच्या प्रसादाचा, देवाचा तो लाडला बनतो, देवाचा सखा बनतो. देवाचा सखा बनण्याकरता परमार्थ आहे. रोज रोज क्रांती होती दादा ईश्वर भक्ताच्या जीवनात, रोज उन्नती, रोज ऊर्ध्वगती, पण त्या दिशेने परमार्थ केला पाहिजे. तसंच बाळ गोपाळ देवाच्या संगतीमध्ये, पण रोज आपले माता पिता विचारतात, यांना एखाद दिवशी तरी आपण खरा परिहार दिला पाहिजे. आमचा भगवान, आम्ही त्याची संगती, भगवान कृष्ण संगती आम्ही का करतो हे आपण एक दिवस सांगितलं पाहिजे. आणि आपल्या परिवाराला समज देत असताना बाल गोपाल आपल्या मात्या पित्याशी, आपल्या परिवाराशी काय बोलतात, आमचा भगवान आमच्या करता काय करतो. अभंगाचं प्रथम चरण. वळत्या गाई दावे घरा, वळत्या गाई दावे घरा, वळत्या गाई धावे घरा, वळत्या गाई धावे घरा. परमार्थाची गोडी लागत नाही तोपर्यंत माणसं परमार्थापासून दूर राहतात. कारण विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी जहाला. जीव आहे दादा, जीवाला बार बार समज द्यायची. माझ्या ज्ञानवर्त पण केलं काय दा, बार बार या जीवाला समज दिली दादा, बार बार समज दिली. कारण याला याच्या दुःखाच्या खाईतून याला वर काढायचं आहे. कथा कीर्तन हे काही टाइमपासचं साधन नाही दादा. टाइम या आपल्या सर्वांना दुःखातून वर काढण्याकरता साधू संतांचं येणं असतं दादा. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठ, केवळ परोपकार करता येतात. आणि परोपकार करीत असताना या भयानक दुःखाच्या खाईमध्ये राहणारा, या दुःखालयामध्ये निवास करणारा जीव, या जीवाची याला ऊर्ध्वगतीकडे, याच्या कल्याणाकडे नेण्याकरता सारखी धडपड साधू संत करतात दादा. म्हणून आपल्या जीवाला, जीवकोटीमध्ये जगणाऱ्या आपल्या मात्या पित्याला, प्रपंचाची आसक्ती ज्यांच्या अंतःकरणात, त्यांची आसक्ती सुटण्याकरता आमचा भगवान किती दयाळू आहे, आमच्याकरता काय करतो याचं मोठेपण, बडपण आपल्या परिवाराला सांगितलं पाहिजे. भक्ती करीत असताना आपल्या देवाचा मोठेपणा कधी विसरायचा नाही दादा. आमचा मालक किती मोठा आहे. तुकोबाला विचारलं, महाराज तुमच्या देवतेचा मोठेपणा काय? काय महाराजांनी गोड शब्दात होतं, जिचे नाव कामधेनो कल्पतरू, तिचे मी लेकरू. तुका म्हणे माझी आई कामधेनू आहे, माझी आई कल्पतरू आहे, आणि तिचं मी लेकरू आहे. कामधेनूचे वासरू, काया न मिळे काय करू. आपल्या देवतेचा मोठेपणा बालगोपाळ परिवाराला समज देत असताना मात्या पित्याला सांगतात, आमचा भगवान आमच्याकरता काय करतो सांगू, आम्ही त्याची संगती काय करतो सांगू. आमच्या गायींच्या वळत्या आणतो पहिलं काम. माझा भगवान आपल्या लौकिक गायी बी म्हणजे लौकिक प्रपंचाची जबाबदारी तो सांभाळतो. फक्त त्याचा विश्वास केला पाहिजे. विश्वास केला पाहिजे. माणसं सगळ्यावर विश्वास करतील, ढोरावर, पोरावर, कोणावर विश्वास करतील, फक्त देवावर करीत नाही. म्हणून माणसं दुःखी आहे बरं का दादा. देवावर विश्वास केला ना दादा, निर्भय होतो माणूस, निर्भयता प्राप्त होते. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट. हरीच्या दासा भय हे बोलोची परी नाही, हरीच्या दासा चिंता हे तो अघटित वार्ता. भयमुक्त, चिंतामुक्त, टेन्शन फ्री. बरेच माणसं टेन्शन मध्ये आहे. प्रत्येकाला लय टेन्शन झालं बाबा, लय टेन्शन. अरे तुला टेन्शन मुक्त व्हायचं का, चिंता मुक्त व्हायचा का दादा? देवाचं जगायला लागतं. देवाचा मोठेपणा जाणून घे, समजून घे. माझी आई, माझा भगवान किती मोठा आहे सांगितलं पाहिजे, परिवाराला सांगितलं पाहिजे.
आपल्याला ती समज आली पाहिजे. ती समज आपल्याला ज्यावेळेला येईल त्यावेळेला माणसं निर्भय बनतील. दादा निर्भय माणसं भीतीयुक्त का जीवन जगतात, चिंतामुक्त का जीवन होत नाही? त्याचं कारण देवावर विश्वास करत नाही. आमच्या साधूसंतांनी देवावर विश्वास केला. माझी सर्व चिंता आहे विठोबाशी, मी त्याच्या पायाशी न विसंबी. आणखी सांगू, माझ्या तुकोबाच्या देवावर इतका विश्वास होता, तो जे जे करी ते माझे सोहित आलिशे प्रचित कळो चित्ता. तो जे करतो ते माझ्या हिताचं करतो. काय विश्वास आहे दादा. माणसं वरचांगणी परमार्थ करतात, 10-5 गाव पाया पडाय पुरतं परमार्थ करतात काही माणसं. नसे अरे 10-5 गाव पाया पडायला लागतील दादा, एवढ्या पुरतं मर्यादित जगायचं नाही ना दादा. माझ्या प्रभूचा तू लाडला बनला पाहिजे. अरे आपण देवावर प्रेम करतो, पण माझ्या मालकाला कधी असं वाटलं पाहिजे 25 वर्षापासून माझा एक लाडला या चांबडीमध्ये मजरे गावामध्ये साधना करतो, त्याला असं कधी कधी वाटलं पाहिजे दादा. कारण तुका म्हणे येथे पिसे तेथे तैसे असेल. तुम्हाला देव जेवढा आवडतो, देवाला तुम्ही तेवढेच आवडतात. विठ्ठला फक्त एकाचा जिनकी रे भावना जैसी, प्रभू मूर्ती तिन देखी तैसी. जया चित्ते जैसा भाव तया जवळी तैसा देव. तुकवत बालगोपाळ आपल्या आईवडिलांना आमच्या गायींच्या वळत्या आणतो. लौकिक गाय, लौकिक सगळ्या प्रपंचिक जबाबदारी माझा मालिकच पाहतो. आणखी काय करतो, आपली सुरक्षेची जबाबदारी त्याच्याकडेच आहे. आपलं काय सुरक्षेची गरज आहे आज? सुरक्षेची प्रत्येक सज्जन मायबापाला गरज आहे. सुरक्षित राहायचं ना, सुरक्षित राहण्याकरता प्रत्येक सज्जन मायबापाने माझ्या ज्ञानोबा तुकाच्या व्यासपीठाचा आश्रय करतात. कुठंच तुला मला सुरक्षा मिळायची? अरे जो तो उठलो खायला उठला ना दादा, कोण सुरक्षा देणार आहे तुम्हाला? काय काळ संगतीत राहताना खाऊ का तुला? थोडी संगती झाली का खाऊ का तुला? कोण सुरक्षा देणार आहे दादा? आणि तुम्ही बी इतके कोमात गेले ना दादा, तुम्ही महिन्यावर गेले माणसं, कोमात गेलेली माणसं काय करतात? यांची सुरक्षा शासनाकडे मागतात. आणि तुम्ही काय असे बदिरासारखंच राहायचं का? यांची सुरक्षा, महिला सुरक्षित नाही, महिलांचं असं झालं. अरे तुम्ही काय करता? महिलांची सुरक्षा शासनाकडे मागतात, त्यांना तर झेड सुरक्षेची गरज आहे. आणि तुम्हाला कुठून सुरक्षित ठेवतील ते? तुम्हाला कुठून सुरक्षित ठेवतील सांगायला मला? कधी काळी तरी विचार करा दादा. साधू संतांच्या वचनाचा कधी काळी विचार करा दादा. माझा प्रभू सर्वांना सांभाळतो, सर्वांना सुरक्षित ठेवतो, आणि आपली सुरक्षा त्याच्या हातात आहे. म्हणजे काय करतो तो? ने दे कर्म घडो कोठे आड राणे पडो. तो त्याचा होऊन जगायला लागला की त्याला चुकीच्या रस्त्याला जाऊ देत नाही, आणि त्याच्याकडून चुकीचं कर्म घडू देत नाही. हा सांभाळ करतो माझा भगवान. ह्या गायींच्या वळत्या अंत ही मनोरूपी इंद्रिय धावत राहत न राहती एके ठाई, हिंडती 10 दिशा. ही इंद्रिये सारखे धावत राहतात. या इंद्रियांना आळा घालणारा माझा भगवान आहे म्हणाला. म्हणून माझे तो कोणात आमच्या गायींच्या वळत्या आणतो. म्हणजे लौकिक गायी सांभाळतो, इंद्रियरूपी गाय बी सांभाळतो. आणि ज्यांच्या गायीचा गुराखी माझा भगवान बनला ना दादा एकदा, त्याच्या जीवनाला निर्भयता प्राप्त होते. माझा मालिकच गुराखी बनला पाहिजे. चुकीच्या रस्त्याला जा, मनात चुकीचे विचार आले का तो वेळेस काठी घेऊन पुढे उभे राहत. अरे दादा चुकीचं आहे, तुला कलंकित करणार आहे, हे तुला दूषण आहे, तुला कलंकित करणार आहे, हे विचार आहे, हे कर्म आहे. म्हणून त्याला चुकीच्याला आणखी काय गायींच्या वळत्या आणतोय. पहिलं काम इंद्रियरूपी गायी सांभाळतो, लौकिक गाय बी सांभाळतो. आमची सर्व काळजी आमचा भगवान. वळत्या गाय आणखी काय करा, धावे घरा आमच्या घरी धावून येतो. काय देव दयाळू आहे. तो देवाचं होऊन जगायला लागला का? वरच्या अंगण नाही बरं का, वरच्या अंगण नाही. देवाचं होऊन खरं जगायचं म्हणजे खरं सांगू, सगळी नाती माझ्या मालकाशी जोडून द्या. विठ्ठल बाप माय चुलता, सगळी नाती देवाशी जोडून द्या दादा. विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे. माझा भगवान माझा बाप आहे, माझी आई आहे, माझी बहीण आहे, माझा चुलता आहे, माझा भाऊ आहे. सगळे नाते देवाशी जोडल्याशिवाय तो कसा प्रेम करेल आपल्यावर? आपण त्याच्याशी नातं जोडत नाही. आपली नाती मातीत घालणारे नाते सगळे. कोण आहे, कोण जीवाचं आहे? तर माझ्या मालकाशिवाय कोण तुमची दया करणार आहे दादा? कोण दया करणार आहे? हे तर सगळे दादा जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा, माने ती लहान थोर देह सुखाची आकाजा. इंद्रिय
मावळली आला भागुल आजा. कोण तुमची सुरक्षा ठेवणार? माझ्या मालकाचं होऊन जागा, देवाचं होऊन जागा जात. तो गायींच्या वळत्या आणतो, बार बार तुमच्याकडे धावून येतो. तुमचं थोडं जरी संकट असेल, कधी धावतो म्हणजे कसं, थोडं सामान्य संकट असेल तर चालत चालत जातो. त्याच्यापेक्षा भारी संकट आहे पळतो, त्याच्यापेक्षा भारी संकट मग धावतो. धावे चाले मागे मागे सुख दुःख सायांगे. हे माझ्या प्रभूचा मोठेपणा आहे बघता. धावतो. राजा द्वारकेचा खरा, पण पांडवांकरता द्वारकेचा राणा पांडवा घरी. सारखी अर्ज हगळत राहायचं. आला का अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुत निवारली. आला का काहीतरी ईश्वर भक्तावर काही संकट आलं का भगवान परमात्मा उडीच घालायची. धावतो बरं का दादा, धावतो. त्याच्यासारखा वियोग कोणाकडे आहे? टाकीला गरुडान वाणी पाय, जनी म्हणे माय दावी नली. धावतो बरं का दादा. मला कोणाला कसंही संकट असेल. माझ्या द्रौपदी मातेला अशी काही संकट आली. रात्रीच्या वेळेला वनामध्ये पांडव वनवासात असताना, हा दुर्वासाचं काही नाही, पण दुर्जनाचे अन्न खावणी दुर्वास छळले पांडवास वना माझी. या दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळे अन्न सुद्धा कुठं जेवायचं ध्यानात ठेवलं पाहिजे. कुठेही माणसं जेवतात हो, कसे जेवतात. आता तर जोडे घालून जेवायला लागले. काय कशी बुद्धी राहिली राहते. बुद्धी चांगली पाहिजे, बुद्धी शार्प राहणं. पायात पायतण घालून माणसं जेवायला लागली. डायनिंग टेबलवर जेवा नका, माझी काय तक्रार नाही, जेवा नका, पण पायात काही राहील हे नाही. जोडे घालून चप्पल जुते घालून जेवण करू नका. विठाला विठाला विठाला. कारण भोजनासमयी तो यज्ञ आहे बरं का दादा. यज्ञ करताना जसे ब्राह्मण बाबा बघा, यज्ञाच्या किती जबाबदाऱ्या घेतात. त्याला आसन देतात, बरं, आसनापासून त्याची सुरुवात असते. मग तसा हा यज्ञ आहे दादा, यज्ञ आहे. नाम गीता करा सुग्रासी, तोची जीविला उपवासी. घासाघासाला देवाचं चिंतन जर केलं, तो जेवून न जेवल्यासारखा आहे. द्रौपदी मातेवर काही संकट आलं तर त्या दुर्वासाने दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळे रात्रीच्या पांडव वनवासात असताना दुर्वास रात्रीच्या वेळेला जेवण मागण्याकरता गेला. यांचीच बिचाऱ्यांची जोपर्यंत दिवस आहे ना तोपर्यंत यांना जेवायला मिळायचं. एकदा का थाळी पालती सूर्यास्ताना थाळी पालती मारली का मग तिथं अन्नाचा कण मिळत नव्हता. आणि अशा वेळेला रात्रीच्या वेळेला दुर्वास गेला. कशा करता? द्रौपदी मातेला भोजन मागायला गेला. ही छळण्या करताच गेला. दुर्वास पातला धर्मा छळावयावनी, पण तिथं धावशी निर्वाणी नाव. धावशी निर्वाणी धावतो बरं का. द्रौपदी मातेची रिंग फिरवली. हॅलो द्वारकाधीश, कुठे गुंतला असे द्वारकेच्या राया, वेळ का सकया लावेला. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी. हरी तू आमुचा कैवारी, आले विघ्न निवारी. कृष्णा धावरे. आणि आला रात्रीच्या वेळेला. पण तो असा आहे दादा, घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. द्रौपदी मातेला आल्या आल्या मला काही खायला द्या अगोदर, मग तुझं काम करतो. द्रौपदी माता म्हणली, बाबा तुला कशाला बोल, माझ्याकडे जर खायलाच राहिला तुला बोलवलंच नसतं ना. आमची तर सूर्यास्तानंतर ही थाळी पालथी मारलेली असते. पण देवाची लीला, एक भाजीपान सापडलं. मागे भाजीपान द्रौपदीशी, आणि ते मग देवाने बरं ती काही अहो ज्यांची थाळी पालथी मारली आहे. आणि हा दुर्वास म्हणजे एकट्याला 60 खंड्या लागत. किती? 60 खंड्या अन्न दुर्वासा भोजन. दुर्वासाला 60 खंड्या, मग शिष्य मंडळी 10-20 खंड्यावाले तर असतील ना. एकट्या जर गुरुला जर 60 खंड्या अन्न लागत होतं, मग त्याचं कोणी 5 खंड्यावाली, कोणी 10 खंड्यावाली, कोणी 20 खंड्यावाले असे तर शिष्य मंडळ असेल ना. कारण गुरु जर 60 खंड्या खातो, शिष्य मंडळ काय
10 खंड्यात खात असतील. एवढी मंडळी आली. कुठं आली? जेवणामध्ये दुर्वास, पण तिथे धावून जात. द्रौपदी मग धावा करी, कृष्णा धाव रे लवकरी. धावतो. पहिलं काम गायींच्या वळत्या आणते. दुसरं काम आमच्या घरी धावून येत. आणि तिसरं सारखा येर झारा घालीत राहत. आमच्या करी येर झारा, सारखा येर झारा घालत. नाही मजऱ्याला चांभाडला भेट झाली तर 40 गावला भेटतो. 40 गावला नाही भेटलं, कोणी म्हणलं कन्नडला गेलं तर कन्नडला जातो. तिथं नाही भेटला तर नागरला जातो. कोणी पत्ता जसा पत्ता त्याला शोधित राहतो. माझा भक्त माझा लाडला भेटला पाहिजे. आमच्या सारखं यार जरा घालीत राहत. सर येतं म्हणजे काय नाश्ता पाणी करून जातं का? नाही, कामं करतं दादा. न सांगता करी सर्व काम, भक्त समागमे सर्व भावी हरी. सर्व काम करी न सांगता. भगवान परमात्मा कामं करावी, नुसत्या येर जरा घालीत. आमुच्या करी येर झारा. बालगोपाल आपल्या परिवाराला समज देत, मात्या पित्याला समज देतात. पहिलं काम आमच्या गायींच्या वळट्या आणतो, आमच्या घरी धावून येतो आणि आमच्याकरता सारख्या येर झारा घालीत राहतो. येतो, चौकशी करतो. बरं चाललं ना तुमचं, काही तक्रार नाही ना असं विचारतो. काय दादा 25 वर्षे चांगले गेले, यावेळी सप्ताह चांगला झाला ना असं विचारतो. बस काल्याचा प्रसाद घेतून जातो. असा माझा भगवान सतत ईश्वर भक्ताला सकुशल आनंदी ठेवायचं काम करतं देव. माणसं मग दुःखी का होतात? आपापल्या कर्माने माणसं दुःखी होतात. नाही तर माझा मालिक कोणाला दुःखही देत नाही. त्याच्याकडे दुःख नाहीच ना दादा. तो सुखाचा भांडारी आहे. तुम्हाला दुःख देईल कुठून? माणसं विनाकारण देवावर रोज त्याला दोष देतात. देवाने एवढं दुःख द्यायला नाही पाहिजे. तुझं त्याचं काही वैर आहे का? कशाला तो दुःख देईल तुला? तुझं त्याचं काही वैर थोडंच आहे. देवाचं हे त्याचे त्याला माहीत आहे. आपल्या सर्वांना सुखात ठेवायचं काम देव करतो. पण माणसं आपापल्या कर्माने दुःख भोगतात. केले कर्म झाले तेची भोग आले. उपजले मेले आयुष्य किती आगा कर्मे जय उरावी. ते त्या सुख दुःखे फळावी तया ते भोगावे यावे. देहा एक आमुच्या करी झारा. मग एवढ्यावर त्याची संगती करता तुम्ही बालगोपाल म्हणाल नाही. आमच्याकरता आमचा भगवान काय करतो? अभंग तर दुसरं चरण नाव घेता तो जपले, नाव घेता तो जपले, नाम घेता तो जपले, नाम घेता तो, नाम घेता तो जपले, नाम घेता तो जपले, नाम घेता तो जपले, नाम घेता बाबो बेला कान बेले, बाबो बेला कान बेले, नाम घेता तो जपले, नाम घेता तो जपले, बहुबला तनो भये, नाम घेता तो जपले, नाम घेता नाम घेता तो जपले, बहुबला कालो बले, बहुबला कालो बले, बहुबला कालो घेता तो जपले, बहुबला कालो बले, बहुबला कालो बले, बहुबला कालो बले. हे सज्जन हे सुद्धा देवाची संगती आम्ही का करतो? अगदी विनम्रतापूर्वक. आमचा भगवान कसा आहे? कारण कोणी माणसं कोणी सज्जन कोणाची संगती करते. आता आम्ही या बिचाऱ्यांच्या संगतीमध्ये राहतो. आमचे ज्ञानेश्वर मामा जळगावकर, नरहरी महाराज वाखारीचे, राम महाराज या सज्जनाच्या संगतीमध्ये आम्ही का राहतो? आनंद मिळतो ना. ललित महाराज यांच्या संगतीमध्ये आम्ही का राहतो? आनंद मिळतो.
आणि आनंद नुसता आनंदही का मिळतो दादा? है स्वाच्छा आहे, जे आहे ते चांगलं आहे असं म्हणत चालावं बरं का दादा, तेव्हा आनंद मिळतो. आणि ते तर असं त्यांचं तर काय स्वरच गेला, त्यांचं तर काय तालच गेला, त्यांचं काय समयावर जागीच राहते नाही. पागल आहे का काय? कोणाचे दोष पाहणाऱ्या माणसाला कधीच आनंद मिळत नाही. दोषच पाहिजे ना. बरं कशा करत दोष पाहिजे? आपल्याकडे काय कमी आहे दादा? कासया कुण दोष पाहू आणि काचे मज काय त्याचे उणे असे. आपल्याकडे काय कमी दोष आहे दादा? पण माणसाची बाहेर नजर सगळी बाहेर, त्यानं असं त्यानं तसं. तू न कसं पाय ना विठाला विठाला तू तेरा देख, दुसऱ्याचं काहीच पाहू नको. माणसाने आपापलं पाहायचं. गोपाळ म्हणून आम्ही देवाची संगती उगच नाही करीत. गळते आणतो, आमच्याकरता धावून येतो, आमच्याकरता सारख्या येरझाऱ्या करतो, येरझारा घालीत राहतो. आणि एवढंच नाही, त्याच्या नावाचा नुसता उच्चार केल्याबरोबर आमच्याजवळ हजर राहतो. काय दया हो माझ्या मालकाची. माणसं अशा देवाला भजत नाही. तुका म्हणे कार्य ऐशी न भजा माऊली. असा भगवान आहे लोकांना चालत, असा देव इतका दयाळू देव लोकांना चालत. उग कोणाकडून कोणाच्या कमरात लात घालणारे त्यांच्या संगतीत जातात माणसं. अरे एक ना एक दिवस तुला खाऊ का तुलाच म्हणणार आहे तो. करून तर पाहत दीर्घकाळ संगती करा, किती करा, काही करा, पण एक ना एक दिवस खाऊ का तुलाच म्हणणार आहे. मैत्र केला महाबळी, कामा ने अंत काळी, आधी घेरे राम नाम, सामा भरी उत्तम, नाही तरी यमदात खातो कर करा. माणसं आपापल्या कर्माने दुःख भोगतात. माझे तुकोबाराय म्हणतात, विंचा पिढी नांगी गुण ज्याचा गुण त्याची अंगी. माणसं विंचावाला पाहिलं वाहन का बरं घेतात?